वेळोवेळा डोळे आवाज वेगी आणावा तो हरे मज दिना ते उद्धरे. बेस वाढू नका, फक्त आवाज द्या. पाय लक्ष्मीचे हाते तिशी यावे काकुलते वेगी आणावा तो हरे मज दिनाते उद्धरे. तुका मने शेषा जागे करा ऋषिकेशा वेगी आणावा तो हरे मज दिनाते उद्धरे. विठ्ठला पंढरीच्या देव राया गरुडाचे पाये ठेवे वेळोवेळा डोळे. सेवा संत मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज यांची सेवा आहे. आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि वसमत तालुक्यामध्ये सुंदर छान आदर्श टाकळगाव का टाकळगाव या ग्रामदैवत हनुमंतराया दक्षिणमुखी. बरोबर आहे शंकर महाराज? बरोबर. चांगला सुयोग आहे आज शनिवार आणि मलाही दक्षिणमुखी हनुमंतरायाचं दर्शन झालं. छान संयोजक, नियोजक, व्यवस्थापक मंडळी, पट्टी देणारे, पंक्ती करणारे, सगळ्या धर्माचे बळीराजा शेतकरी आणि गावातील तरुण युवक मंडळ, तमाम थोरले, मधवे, धाकटे, ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ सगळेच, आणि पुन्हा पुनश्च लाडक्या बहिणी. सुंदर कार्यक्रम केला तुम्ही, सुंदर. आणि आपल्या सप्त्याचं बघत बघत 13 वर्ष झाली, म्हणजे एक तप संपलं. 13 वर्ष टाकळ गावामध्ये मला खातं ओपन करायला 13 वर्ष लागली. 13 वर्ष. चांगलं गाव आहे, सुंदर गाव आहे, छान गाव आहे आणि वसमतच्या जवळचं गाव आहे, सुखी गाव आहे. त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि आमच्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं गावकरी मंडळीचं पुनश्च एकदा कोटी कोटी अभिनंदन. छान वाटलं मला.
मंदिर मी आज जाऊन पाहिलं, चांगलं आहे मंदिर, छान आहे, मूर्ती तेज पुंज आहे, पांडुरंग परमात्मा आहे, ज्ञानोबा आहेत, सुंदर मंदिर बांधलं. आणि 13 वर्ष 13वे सप्त्याचं वर्ष आहे. एक करा, हा कार्यक्रम असाच चालू राहू द्या, सहकार्य करजा, चांगल्या पद्धतीनं साधन कवर करावं, साध्याची प्राप्ती होईपर्यंत. वाटणं कुठपर्यंत चालावं, गाव मिळेपर्यंत, आणि जेवण कुठपर्यंत करावं, तृप्ती होईपर्यंत, आणि परमार्थ कवर करावा, देव मिळेपर्यंत. माझं बोलणं कळालं ना तुम्हाला? त्या पहा, चांगल्या पद्धतीनं म्हणून सुंदर कार्यक्रम केला तुम्ही. आता ऐका, वेळेत बसल एवढं कीर्तन. आज पौष वद्य एकादशी आहे. एक पांडुरंगाचं मंदिर, ज्ञानोबरायाचं मंदिर, सुंदर फुलाची सजावट करून हजारो वारकऱ्यांना दर्शन घेतलं. पण गावकरी मंडळ यंदाचे साल सबसिडी सरपंच, पुढल्या वर्षी आपलं सुद्धा मंदिर चांगल्या पद्धतीनं सजावट करजा. म्हणजे का, एक तर एकादशी आली, दक्षिणमुखी हनुमंतराय, आणि गाव गरीब नाही, हा सगळा बागायचा एरिया आहे. नाही, बरोबर आहे का चूक आहे? कोणाला मळमळ करायलाय? हा, चांगल्या पद्धतीनं छान तुमचंही मंदिर चांगलं झालं पाहिजे. तरी मी म्हणलं भजनासाठी काय आहे, तर भजनासाठी सुंदर विहिरीत आपल्या परिसरातले आमचे भगवान. नाही तर बाया म्हणत्या, माय इतके दिवस 13 वर्षापासून सप्ताह आम्ही बघायलो आणि एवढंच आलो माय. अवघड आहे ना. आता उत्तर आहे का? तरी वैभव महाराज तुम्ही चांगले भेटलेत मार्कंड या वर्षी. चांगले ए पोरा, ए बस गपची हिने खरी, शांत बसा तुम्ही. विठाला मग वेळेत बसल एवढं कीर्तन. अभंग लई सोपा घेतलाय मी, 4 चरणाचा आहे, आणि काकड्याच्या प्रसंगातला अभंग आहे. हाय का काही अवघड? हाय का? हाय का? एकदम सोपा अभंग, एकदम सोपा, भजनाला गतिरोधकच पडत नाही. आणि मी घेणार नव्हतो. शंकर महाराज, संतोष महाराज ही गुंडेवाली जोडी, काकड्याचे तज्ञ. हा, अभंग सोपा आहे, पण ह्याच्यावर येणारे जे प्रमाण आहेत ना, लय अवघड आहेत. हा, मीठ एवढं स्वस्त आहे माणसामध्ये. हा, मीठ वस मधून आणायची काय गरज आहे सखाराम? घरीच कट्टा घ्या की. पण गंग्या, मीठ स्वस्त आहे, पण जेवणाला चवच कशामुळे? बोला बाबा, बाबा कशामुळं? रेंज आहे ना, मिठामुळं. बघा ना, अभंग सोपा आहे, वारकऱ्यातला अभंग आहे, पण या अभंगाद्वारे, अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबाराया साधकाला, जीवाला, ऋषीला, मुनीला आणि तरुण तडफदार मुलांना आणि बळीराजा शेतकऱ्यांना देवाकडे जाण्याचे पर्याय, मार्ग, रस्ते आणि दिशा दाखवायचे. बर, मग हे दाखविण्याकरता महाराजांनी 3 माध्यम निवडले. 3 माध्यम. नंबर 1 गरुड. त्याला आता गरुड म्हणतात. जुन्या काळामध्ये देवाचा सारथी, आणि सध्या या जमान्यामध्ये त्याला ड्रायव्हर. नंबर 3 चालक. ड्रायव्हरला धरा, काम होईना गेलं तर. बर, मला ड्रायव्हरचा आमचा परिचय नाही हो. ते ड्रायव्हर जर हललगर्जीपणा कराले, महाराज म्हणले त्यानं जर गाडी लावली आणि ते जर देवाच्या जवळ जर नसल, आणि साहेब जर कुठं ऑफिसला थांबले असतील रेस्ट हाऊसला, बर, मग एकदा गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये देव गेले ना, मग देव कोणाच्या ताब्यात नाही, देव आहे आई साहेबाच्या ताब्यात, म्हणजे रुक्मिणीच्या ताब्यात. या पायी इथं कीर्तन आलं.
बर मग रुक्मिणीला एक म्हणा की पाय लक्ष्मीच्या हाती. पाय कुणाच्या हातात आहेत? लक्ष्मीच्या. बर ड्रायव्हरला काय म्हणायचंय? वेगी आणावा तो हरी. लक्ष्मीला काय म्हणायचंय? वेगी आणावा तो हरी. बर आणा म्हणून काय म्हणायचंय? मज दिना ते उद्धरी. या पा 3 चरण इथपर्यंत येऊन मी बसवले. बर महाराज क्रमांक 4, एक सजीव गादी आणि एक निर्जीव गादी. क्वाट वेगळा, सिंहासन वेगळं, बेडरूम वेगळी आणि आराम करायचं आसन वेगळं. बर देवानं जर पाय लक्ष्मीच्या हातात आहेत एक, आणि देव जर गादीवर शेषावर शयन करीत असतील तर त्या शेषाला विनंती करा, ए शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषा देवाला जाग कर. बर देवाला जाग करून वेगी आणावा तो हरी. मज दिना ते उद्धरी. हे पाहि किती चरण झाले? 4. इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि टाइमला फार मी सांभाळतो. त्या जवळ जवळ 9 वाजायले. आणखी 1 तास माझा शिल्लक राहिलाय. आता 1 तासामध्ये हे तुम्हाला एवढं बोलायचं वातावरण. ओरिजिनल कीर्तन खरं कीर्तन झालं. आता 1 तास हा बर ऐका आता चरणाचं चरण. सप्त्यामध्ये एकादश आलीनं आपल्या गावात चूल पेटवा. पण तुम्हाला एक इमानदारीने सांगायलो हा की आज कुण्याच माणसानं, हिंदू माणसानं अन्न खाल्लं नाही पाहिजे. सप्त्यात एकादश आली जरा डोळे उघडा. हा एकादशीचा 3 दिवसाचा पर्व काळ आहे. दशमी उद्या द्वादश आणि एकादशी 3 दिवसाचा पर्व काळ आहे. दशमीला 1 टाइम जेवलं पाहिजे, द्वादशीला 1 टाइमच जेवलं पाहिजे आणि एकादशीला फक्त फलाहार केला पाहिजे. 3 दिवसाचा असा पर्व काळ आहे. बर महाराज एकादश धरली तर मग नेम त्याला आचारसंहिता लागली. त्या एकादशीला नुसती एकादश धरून जमत नाही गंगाराम. बर मग ते व्रत आहे आणि त्या व्रताचा नेम काय आहे? आजच्या दिवसाची आचारसंहिता. व्रत एका मस्त कीर्तन आहे 8 ते 10, पुन्हा 10 ते 12 सुंदर जागर करा. मस्त चक्री भजन भगवान महाराजाचं, पांडुरंग महाराजाचं होऊ द्या. बारोडो फिरडो चांगली. हा आणि पुन्हा 2-3 पर्यंत आराम करा आणि पहाटे सुंदर वारकरी काकडा आमच्या शंकर महाराजाचा होऊ द्या. आणि द्वादशी करून काल्याचा समारोप चांगल्या पद्धतीने करा. हा एकादश धरलं तर गळ्यात माळ पाहिजे.
कपाळाला गंध पाहिजे, सप्त्यात येऊन बसलं पाहिजे. हा एखादं धरशील आणि घरी खपशील. जमत नाही. कपड्याला इस्त्री अवश्य करावं, पण कपडे धुवून. एक म्हणला गडबड आहे वसमतला जायचंय, तशीच अन्न सरकलाच होय. कपड्याला इस्त्री अवश्य असावी, पण कपडे धुवून. एखादं धरावी पण माळ घालून. बर मला धरल्यावर हे व्रत आहे. आणि या व्रताचे दुसरा एक नियम आहे, 4 तुकडे. ऐका व्रताचे महिमान मस्त लागले भजने वाजविणार आमचे वैभव महाराज. आणि पिकरवाले आता 4 आणि पॉइंटवर आले. कोण्याच महाराजाला जमत नाही, ते गबरूला जमत. बऱ्याच महाराजाला फिकर चालवा येत नाही. शंकर महाराज मला फिकर चालवा येते, मला स्वयंपाक करता येते, आऊत हाणता येते. इतका इच्छितर महाराज आहे मी. कसंही मांजर उचलून फेका 4 पायावर उभच. माझ्या विठोबाचा कैसा आणि आपणच देव. कसंही हे जमणारा महाराज आहे. मी तुम्हाला दिसतो बुटका, पण बुग्गाच करतो. काय काय म्हणतात, एवढूच बुटक काय करणार आहे. 2-4 पोराच्या पुढी पळड्या करत तरी सावतो. जमलास का? आता ऐका, म्हणून तुम्हाला एक सांगायलो, एखादा सप्त्यातली धरजा आणि कीर्तन ऐकायचं. ऐका व्रताचे मस्त पांडुरंग महाराजांना प्रमाण दिलं. नेमे आचरती गाती ऐकती आणि ते समान. देवाच्या बरोबरीचे तुम्ही होणारच. म्हणून तुम्हाला सगळ्याला तमाम टाकळगाव आणि पंचक्रोशीतील आलेला जनसागर आणि सगळ्या बायाला सांगायलो, एकादशी जर माझा भाऊ जर भाकर मागू लागला, त्याला द्याचीच नाही ह्या कुकड्याला. लबाड नाही. तुम्हाला माफी मागून सांगू, एका वारकऱ्याकडे त्या पंढरपूरच्या देवानं अतिथाचं रूप धरलं. आणि अन्न मागितलं, दिलंच नाही. शेवट ते वारकरी मागणार तिथं मेलं. गौऱ्या जमा करून फुकून दिलं. पण घरचा माणूस हुशार होता. म्हणला हे मागायले म्हणजे बदमाश आहे म्हणला कुणीतरी. वारकर आपण खाली बसणार, वारकऱ्याला वरी धरलं. हे सोम धरलं होतं देवानं. आणि पोळ आल्यावर पोळू लागलं. म्हणलं आता कसा सोडी. इतका नियम आहे. एवढं का बोलायलो, तुमचा दक्षिणमुखी हनुमंत्र आहे. इंद्रायणी दक्षिणेकडे वाहती, चंद्रभागा दक्षिणेकडे वाहती. आणि गावाचं नाव काय? टाकळ गाव. शेवटचं अक्षर वय आलंय. लई पुण्यवान आहेत तुम्ही. आणि 13 वर्षापासून सप्ताह करायले. पत्रकार परिषद घेऊन कोण्याही माणसानं उठून उभा राहा. सप्त्याच्या अगोदर आणि आज परिस्थिती पहिली आहे का सुधारणा झाली? 1 मिनिटात उत्तर द्या. बोला बोला. नाही आवाज यायला का येऊ तिकडं? वा झालं का नाही? एवढं ताकद आहे. म्हणून तुम्हाला एक सांगायलो, दर शनिवारी गावातले सगळे तरुण
मारुत्र्याची महापूजा करजा, आरती करजा आणि साखर वाढजा एकाच वेळेमध्ये येऊन. ही गरज आहे सध्याच्या काळाची. बघा, एक समाज एकाच टाइमात एकाच वेळेत सगळे एकत्र येतात. बरोबर आहे का चूक आहे? आणि आपली उशिरा येते. भजन सुरू झाल्यावर जाऊत. महाराज कसा आहे ते दमन जाऊत र. तू का फळवणीचा युवा येस, दमन येते. सगळे टाइम आले पाहिजे रामकृष्णारीला. तेव्हा तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळ भारी ठेवली. झोपीत कीर्तन नाही, कीर्तनात 8 ते 10 म्हणजे फ्रेश वातावरण. बघा ना, नंबर 1 मंदिर बांधलं. हा सप्ताह चलू द्या. चला महाराजा अभंगाकडे जा. तुकोबाराया गरुडाच्या ड्रायव्हरलाच का म्हणाले देवाला ठार का? त्याचं कारण, जे काम साहेबानं होत नाहीत ते काम ड्रायव्हरनं होतात. माणूस म्हणतोय साहेबाचा आपला परिचय नाही. हे बघ, पान सुपारी घे आणि साहेब गाडीत बसले की सही कर. ड्रायव्हर म्हणते साहेब हे आपल्या माझ्या भाऊकीचं काम आहे, याच्यावर सही करा. माझा पुतणी आहे. नाही तरी म्हणते पुतणी आहे. काम कुणाकून झालं? कुणाकून झालं? ड्रायव्हर कोण काम झालं? तर तुकाराम महाराज देवाकडे जायचेत ना गरुडाचे पायी. ड्रायव्हरच्या माध्यमातून चालेल सारथ्याच्या. का? डायरेक्ट जाता येत नाही. तुला माफी मागून बोलू, तारावर आकडा कोणाला टाकता येते, डिपूवर आकडा टाकता येत नाही. बरोबर आहे का चूक आहे? चला, औषध वसमतला मेडिकल वर आहे, पण डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं लागतं. कानात पिळायचं, खोकल्याला जर खाल्लं तर घे तांब्या होय बाथरूमला. पोट पिळूनच येते. हा, बाय म्हणते माय औषध घेतलं तुम्ही बाथरूमला चालाव, पोट पिळून यायला ये. अपाय झाला का उपाय झाला? काय झाला? काय झाला? अपाय झाला. तुम्हाला पाहिजे होता का उपाय? मग अपाय चुकला, उपाय चुकला. काय चुकलं? तुम्हाला जाण्याचा मार्ग चुकला. तुम्हाला पाहिजे होता उपाय, झाला अपाय. तुम्ही सल्ला घेतला नाही. माझं बोलणं कळालं? समुद्रात पाणी पुष्कळ आहे, पण ते पाणी तुम्हाला डायरेक्ट पेता येत नाही. ते मेघाच्या माध्यमातून आलं पाहिजे. गोड पाणी लागतं. आणि तुम्ही जर डायरेक्ट समुद्राचं पाणी घेताल आणि हिरीला देताल तर हिरी शेती होणार नाही. आणि तुम्ही जर पेले तर अपाय होणार. समुद्राचं पाणी कुणाच्या माध्यमातून आलं पाहिजे? मेघाच्या. औषध डॉक्टरच्या, मंत्र्याकडे पियाच्या. माझं बोलणं कळालं ना? चला, देवाकडे जायचंय ना, तुम्हाला प्रायव्हेट जाता येत नाही बाबा. बर, कुणाकडून जाता येतंय? सुप्रीम कोर्टातलं एक आव्हान आहे, नाथ महाराजाचं प्रमाण आहे. तुम्हाला देवच जर पाहिजे तर देवाकडे जाऊ नका, देवाच्या अगोदर हरी प्राप्तीची उपाय, 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 रामे नंदाचे ते पाय, रामे नंदाचे ते पाय, हरी
दिलं संतोष महाराजांना, प्रमाण लागलं बरं. समाजाला सगळं कळतंय. महाराज अभंगा बोलायला का भक्तीलाच बोलायला? माणसं लय हुशार झाले. शंकर महाराज डीएड करून सीईटी केलं. रात्रच्या महाराज मयापशी सांगत येत आणि मया मोह उद्याचं बोराडी महाराज सांगत येत. मधूचं कीर्तन हुटकलं महाराज. कधी लक्षात ठेवा, ऐकण्यापेक्षा सांगणाऱ्यापेक्षा ऐकणे हुशार आहेत. 2 मिनिटात सांगू. स्वयंपाक करणाऱ्यापेक्षा जेवणारे हुशार असतात. मला हे म्हणायचं, डीएड करून सीएटी केलेले असतात. हा, बाईनं कसंही स्वयंपाक करायचं नाही, कशात बी मसाला चव नाही कशाला. हे सध्या युट्यूबवर चालले. मोबाईल लावायचा आणि पिठलं हटायचं, गोट्या सगळ्या. असं असते वय. कधी बघा, नंबर 1 प्रमाण. चला पुढे काय चाललंय? हरिप्राप्तीशी. आता देवाकडे जायचंय. कुणाच्या माध्यमातून? संताच्या. पाणी प्याचं मेघाच्या. औषध घ्यायचं डॉक्टराच्या. बरं महाराज पुढे चला. आपल्या टाकळगावचा मुलगा जर डायरेक्ट जर नवरी घेऊन आला गावात, ते बचत गट चर्चा करते. माय माय, अगं हे न सकरा तर निस्ती वेगळीच फिरवली की मंजुळा. आणि डायरेक्ट आलो माय माय. बरोबर आहे का चुक का? मळमळ करायला बोलला. आणि त्या नवरी संघ करवली आणि नवरदेवा संघ सकोन्या जर आला तर कसलंय माणूस पाया पडलं की 500 रुपये देत. पाया पडलं की 500 रुपये. पुन्हा गडांगण जेवायला, हळद अंगाला. नवरी संघ कोण पाहिजे? करवली. आणि नवरदेवा संघ कोण पाहिजे? सकोन्या. वजन आहे, देवाकडे जायचंय. डायरेक्ट जाऊ नको. माळ घाल, गंधले, वारी कर, सप्त्यातली पट्टी दे. डायरेक्ट जातो. काय कोण? मला एक जण म्हणाले, महाराज माळ घालायची काय गरज आहे? मग या गळे मनातच माळ आहे. म्हणलं इकडे बरं तू, इकडे मनात माळ आहे. मग बायकून म्हणाय जमते का? मग कुकू मनातच आहे. तिने मंगळसूत्र काढलं हातावर ठेवलं. नाही व माय, माया मनातच मंगळसूत्र आहे. वय जोडवे काढले आणि हातात ठेवली. हे म्हणलं अशी का करायचं? नाही व माय, मी तुमच्या मनातच आहे. व जमताय का दादा? जमताय का? राग यालाय का? आला तर काय करणार? काय करणार? जमताय का? त्याला प्रमाण आहे माझ्याकडे. हा, कुंकवाची ठेवा ठेवी, गुडकी देवी कशाला. नाथमहाराजचं प्रमाण आहे, कुंका नाही ठाव म्हणे मी आवयव. म्हणून तुम्हाला एक सांगायलो, बाई सुवासी नाही ना कुंकावून ओळखू येते. हिंदू आहेत ना तुम्ही गंधावून ओळखू येता. संपला विषय माझा. राजा छत्रपतीची जयंती नाचून करू नका, वाचून करा. अवश्य करा चांगल्या पद्धतीनं. 19 फेब्रुवारीला दारात रांगोळ्या लावा. प्रत्येक घरावर दिवे लावा. तुम्हाला होता होईल तितकं ऐश्वर्य संपन्न करा. हा, पण डीजे लावायचा नाही. झेंडंग तेंडंग. अरे एकच राजा असा होऊन गेला की तुकोबराच्या कीर्तनाला समोर मांडी घालून बसायचं. एकच राजा वा, इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलं. किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजलं. किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजलं.
किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयते जाती वार झेलले आपल्या निघण्याचा रयते वार झेलले आपल्या निघण्याचा प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरताचा राजा राजावर माझ्या माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर हे टप 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 ताने घोडा माझ्या जीवरायाचा दिले वचले माताई मा वचन पूर्ती केली दिले वचन माताई वचन पूर्ण करी दिले वचन माताई वचन पूर्ण करी बाई माझा ग जीवा राजा ग वचला घोडावरी बाई राजा ग बसला घोडावरी बाई राजा ग बसला घोडावरी भगवान जाती बोला कर मगत तगत बोला राजा बोले राजा बोले राजा देव बोला एक नागी केलंय बोला राजा बोले एक नागी केलंय बोला प्रथम पहिले दूर जुगल जिजाऊ चरणावरी प्रथम पहिले दूर जुगल जिजाऊ चरणावरी बाई माझा ग जीवा राजा ग वचला घोड्यावरी बाई माझा ग बसला घोड्यावरी बाई माझा ग बसला घोड्यावरी छत्रपती शिवाजी महाराज की चला सगळे वसमतला चला घ्या पत्रकार परिषद. अरे राज्य तो खूप बऱ्याच कीर्तन 2.5 तास हो की 3 तास हो मांडी मोडीत नव्हते. इतिहास वाचा. कीर्तन कळालं ना काय नंबर 1 वातावरण मला संतोष महाराजांना. मला वाटत ना मी टाकळ गावात आहे. मला आता असं वाटालं मी आळंदीला विश्वशांती केंद्रावर आहे. बघा वातावरण किती भारी बनलं. मलाही वाटलं कार्यक्रम लहान आहे का की नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. गाव चांगलंय गाव खमंग आहे. ऐका कोणी आहे माणसानं राज्य झाले पण महाराज झाले नाही. महाराज झाले पण राज्य झाले नाही. महाराज आणि राज्य एकच. संपला विषय. पुढे आपला तुम्हाला एवढं बोललो 2 मिनिटात तुम्ही कारखान्याच्या जवळचे. हा मला नाव कुणाचं माहित नाही. ऊसात साखर आहे का साखरत ऊस आहे. इवाई तिकडे बघाय का रोग आलाय का. ऊसात साखर आहे का साखरत ऊस आहे. बाबा बाबा मळमळ करायला का बाबा. सत महाराज आहेत मग बोला म्हणाव की एकादशीचं बोलत नाहीत का. बोला ऊसात साखर आहे का साखरत ऊस आहे. ऊसात वा झालं ना बहुमत. ऊसात साखर आहे. ऊसात वा लेकर किती सुंदर आहे. वा ऊसात साखर आहे पण 2 मिनिटात ऐका. सहसा भजने गावातले महाराज महाराजाला घरला नेत नाही. भजने भजण्याला घरला नेत नाहीत. लांबून बघत येत का तू घर धुरा फोल्डाय मी का तू ह्या बापाला चापट हल्ली. एक माणूस सप्त्यात राहिलं आणि 7-8-12 माणसं घेऊन घरला गेलं. ही बाई म्हणली मायो सप्ता गावाचा म्हणली माय
हे काल्याला गेले डझनभर माणसं घेऊन आले मायो. तिला रागच आला. हे म्हणलं असं करू नको, कीर्तन लवकर सुटलंय, फराळ झालाय, बारं सोडणारच, भजने जेवणार नाही. भजने जेवून आलेत. बर मग काही नाही, चहाच कर. ही म्हणली चहा करते व पण साखर ठुली का का साखर वय वय. हे म्हणला नाही का, नाही. मग एक कर ना म्हणला. शेजाऱ्याच्या श्रेय नंबर 18 मध्ये 33 गुंठे ऊस लावायले. त्या ऊसाच्या नाबदा आण, बघुन्यात टाक, पाणी टाक आणि उकळी फुटू दे आणि इकडं. माझं कीर्तन कळालं. ऊसात साखर आहे, पण ऊस बघुन्यात टाकून चहा होतंय का, नाही होय. मग ते ऊस कारखान्यात न्यावं लागतंय आणि कारखान्यातून काय निघती मग साखर. आणि मग साखर टाकली. माझं बोलणं कळालं. बोलणं कळालं का. ऊसात साखर आहे, पण कुठून आला पाहिजे ऊस, कारखान्यातून. हे झालं मोकळं बोलणं. बर त्याला प्रमाण महाराज, प्रमाण आहे माझ्याकडे. एका विण एका धान्य झाल्या घडे पाक आणि एकावीन एक याला 3 लागतात. हा ऊस कारखान्यातून आला पाहिजे, पाणी ढगाच्या माध्यमातून आलं पाहिजे, औषध डॉक्टरच्या माध्यमातून आलं पाहिजे, नवरा नवरी करवली सकण्याच्या माध्यमातून आलं पाहिजे. बरं पुढे तुम्हाला देवाकडे जायचंय ना, प्रायव्हेट गेलं नाही पाहिजे. कोणाच्या माध्यमातून मी म्हणत नाही. अभंगाचं पहिलं चरण
यप्पा अभंगाचं कितवं चरण सुरू झालं? पहिलं वाजले 9:30, आणखी 30 मिनिट आरक्षणचा कोटा आहे का वाढवायचे महाराज? वाढवू का? वाढवा म्हणाली. वर टाइम तुमच्याकडे आहे का? लबान नाही. जिल्हा परिषद शाळा कवाई भरू 4ला सुटती. कीर्तन कळालं ना? मी टाइमला फार सांभाळतो. हा अडकणे म्हणले कवाई आले, म्हणलं टाइम, म्हणले 8 ते 10, म्हणलं 6:30 ते 7 तुमच्या गावात. कधी बघा, हा माझा नेम आहे. आणि माझे पुन्हा 62 वर्ष वय, आणखी 3 कीर्तन उभारून करतो. कसं बसू वाटेल? टक टक दिसत आहे. सोपं नाही महाराज. एक चरण किल्लर दिलं. ऐका, एक कीर्तन संपलं. पहिलं चरण गरुडाचे पायी ठेवी येळोयेळा डोई. हा आता कीर्तन झालं ना? बर काय म्हणा? गरुडाला पाया पडा, आणि पाया पडून गरुडाला काय म्हणा? मी म्हणत नाही. अभंगाचं दुसरं यपा. ह्या भजनाला कपडे करून शिरपळ देऊन उरलेल्या पैशाचे छिले घातले तरी अंगावर काही खुश केलंय म्हणजे बघा. महाराजाला आणि भजनाला पैसे लागाले, तुला गाजर कळत. पहिल्या बाजारला म्हशी आणि बैल पायानं जात होते. आता काळ असा झालाय म्हशी टेम्पूत चालल्या बाजारला. इकायला माणसं कशात न्यालेत? टेम्पूत. मग आपला भजन्या आणि महाराज आणि वाजविणार पायानं आणि एसटी महामंडळ मध्ये गेला नाही पाहिजे. बस यपा. राजे छत्रपतीला आयुष्य जर भरपूर लाभलं असतं तर प्रत्येक माळकऱ्याच्या घरी राजानं सोन्याचीच चौकट लावली असते. तर गंमत कशी असती? जे माणसं चांगले असतात त्या माणसाला आयुष्य कमी असते. आणि मोकळा खेका नाही का? आंबट बोर आहे का तिला भलते बोर? कडू वाळकैत का त्याला खूप केच? लबाड नाही. हे फिण माळ करीन पेताड मरतच नाही. लबाड नाही. चांगले माणसं झटका
माणसं म्हणतात माणूस स्वतःच गेला की हो 2 मिनिटात आहे का चांगल्या रोडला गतिरोधक आहे का खड्ड्याला गतिरोधक आहे रोडवर चांगल्या रोडला गती विघ्न कोण्या रोड माणसाला आहे चांगल्या माणसाला कधी लक्षात ठेवा अभंगाचं एक चरण क्लिअर झालं मग काय म्हणायले ए गरुडा वेगी आणावा तो हरी बर मज दिना ते उद्धरी ड्रायव्हर बाहेर राहिला गाडी लावली देव मध्ये गेले बर मग त्या देवाचे पाय लक्ष्मीच्या हातातच पाय का संपला विषय संपला का कारण त्याचं एक कारण आहे कधी आता हे पाय एवढे भजने हा गावातल्या कोणी माणसानं ह्याची 5 मिनिटं पत्रकार परिषद घ्या हिला म्हणायच जमत नाही काय टाकळगावची कडी जमली होती ताकाची थोडं शिंदेलोन मीठ टाकलं माणूस फ्रेश झालं बगर असं जमलं होतं मोकळं चक म्हणाय जमतच नाही असं जर घरी म्हणलं हो घरचं कसं गोड लागल फिरतच राहतावर माणसानं किती करू कसं गोड लागल खरंय का खोटंय खरंय का खोटंय का रॉंग नंबर आहे लबाड बोलणारा माणूस नाही गावाची शपथ मी खरं बोलणारा माणूस आहे लोक म्हणते तुला एवढं काय माहित आहे मी का सनीशी आहे का मला म्हणाय जमतच नाही लईच भाजी जमली गडे भालती म्हणून जमतच नाही हा उत्तर बघा आपलं कीर्तन कुठं झालंय काही काही माणसाला रूपाचा लय अभिमान शंकर महाराज लय रूपाचा अभिमान हा रूपाचा अभिमान भलताच हा 5 मद 5 अहंकार आहेत तुम्हाला कळत आहे त्या 5 अहंकारामध्ये रूपाचा एक मद आहे काही काही माणसाला लयच रूपाचा मद बघा तुम्ही म्हणून ह्या बाईला रूपाचा अहंकार आला देव म्हणले बरं तुला अहंकार आलाय का आणि बायको कोणाची देवाची मग देवाला काय माहित नाही चतुरा तू न सांगता तुम्हा देवानं ओळखिलं मग देव म्हणले देवानं असं रूप धरलं आई साहेबाच्या दुप्पट तिप्पट रूप धरलं हा राज
सगळ्याला सोपं प्रमाण सांगू का? सुंदर ते ध्यान रायपा सुखरूप ऐसा दुजा कोण? त्या रुक्मिणीच्या आई साहेबाच्या दुप्पट तिप्पट तुझी येणे निडळी मोठी चंद्र प्रकाश लाख 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 सम सम समानम सम समाच लागला चमकाय देव. ही म्हणली माय उगच मी मेकअप केलं माय म्हणली माय काय मेकअप आहे म्हणली माय कुठून टूप स्क्रीम मागिल ती म्हणली एवढं कसं चमकाला नाही म्हणला मला काय म्हणा हा काय करताय रे करतुम आकर्तुम आणि अन्यथा करतुम देवाला काय करता येत नाही हे बघा म्हणली इथून पुढी मी तुमच्या पुढी पाऊल बी टाकीत बर क्षमा म्हणली देवा क्षमा ते म्हणले क्षमा नको हात जोडते देवा मी तुम्हाला तुमच्या पुढे नटणार नाही बरं ते म्हणले काही कर मला काय करायचं नाही नाही माय म्हणली मला वाटलं म्हणली मव म्हातार भोळच आहे काय नाही माय भोळ नको माय म्हणली भोळ नको ग माय म्हणली माय हो म्हणली मग देव म्हणले एक कर नाही ना मग ती म्हणली आता इथून पुढे काहीच करायचं नाही सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा पाय धुवाच्या दैवा पात्र झाली बघा ना ती म्हणली इथून पुढे मालकाच्या पुढे अभिमानच करायचा नाही जे पाये धरले हातात तर पाये हातातच घेऊन बसले हातातच पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या क्रमांक 3 आणखी एक चरण राहिले आणि पुन्हा हवामानाचा अंदाज बरोबर 10ला मी 10लाच हा उद्या काला एक आहे मला त्या माजलगावाकडे कीर्तन आहे पटाडे महाराजांचे फोटो 2-3 सुटून गेली हा बाबा भरत महाराज पटाडे बाबा कोण्या मार्गे येतात उद्या हा मला टाइम फार सांभाळतोय आता एखादा माणूस म्हणला महाराज उद्याच्या दिवस कीर्तन करू नका फक्त कना येऊ कनायला टाइम नाही शंकर महाराज हा ही वस्तुस्थिती आहे महाराज एक साधा माणूस आहे मी येत काही नाही पण एक काही दिवस रिकामा नाही
हा पण हे अडकणे म्हणले नाही नाही, एकदा गावाला आटम बघू त्याच. आमचं गाव आहे जवळचं. हा आलं मनात सरपंच भारी माणूस आहे, किती देईल, नाही तर हप्ता भरील एखादा गाडीचा. आणि तिकडे बघू नका, मळमळ करू नका, उत्तर नाही वा. हा कधी वा. हे अभंगाचं दुसरं चरण. तिसरं, आई साहेबाला राग आगाला खाली मान घातली म्हणून बाईनं कधी मालकाच्या पुढे पाईल टाकले जाऊ नये. हा कधी लक्षात ठेवा, बाईनं कपाळ भरून कुंकुलेलं पाहिजे. मालकाला सबसिडी मिळत असते संकटाची. हा जसं स्प्लेंडर गाडीचं डेंजर लाल बुंद ब्रेक मारलं की दिसतंय ना, तसं बाईचं कपाळ लाल बुंद जर कुकू जर दिसलं, मालकाला विघ्न आहेत ना, हे येऊ शकत नाही, सबसिडी येते. बघा आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताईनं राष्ट्रपती पद सांभाळलं बाईनं, पण डोसक्यावरला पदर पडू दिला नाही. उघडा डोळे. हा एका बाईनं आपला मालक आंधळा होता, त्या बाईनं जग बघितलं नाही, तिचं नाव गांधारी. मालक आंधळा होता द्रष्टास, लग्नामध्ये अंतरपट धरला आणि लग्न लागायच्या टाइमला नवरी तिकून आली आणि नवरदेव इकून आला. हा आणि नवरदेवाला चौरंगच दिसेना. सकून लागला, ते सकोन्या आला, सकोन्यानं पाय उचलला आणि चौरंगा उठवला. नवरी म्हणली माय दिदी ताई माय आंधळ की ग माय, म्हणली माय आंधळ माय, पण म्हणली बापानं गाड बांधली आणि माईनं गाड बांधितली म्हणली. आता काही हो जा, अंतरपट फाळला, पट्टी केली आणि बांधली महाराज. ती म्हणली मालकानं जग बघितलं नाही, मला बघायचं नाही. तिचं नवरीचं नाव गांधारी, नवरदेवचं नाव धृतराष्ट्र. काय मर्यादा होती महाराज पहिली. धर्माचे पालन करणे पाखंड, एवढा धर्म सांभाळला पहिले आपल्या आजोबा पंजोबानं बापाने. हा म्हणून हे तुम्हाला आनंद जे मिळाला आहे ना, काम केलं तेनं आणि बिल तुम्हाला खाला मिळाले. उपास पारणे आणि केला भोगवटा. हा हे बापानं आपल्या कष्ट केले 72च्या काळासारखे, पण जमीन इकली नाही, म्हणून हे त्याचं बिल तुम्हाला आज पाहायला मिळाले. हा बर, मग आईनं पाय धरले एक आणि गरुड तर म्हणायला त्या आईला म्हणा पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे, इथं अभंग आहे आणि वेगी आणावा तो. मग आता पायच लक्ष्मीच्या जर हातात आहेत, खाली ठेवीत नाही, आणि मग ती देवाला जाग कसं कराव. मग देव एक नव्हता, देव एक होता, पण त्याला बायका बकळ होत्या. टाका भीमा तिरी एक वसविले नगर,
बायला 16,000 रे नकाशे चार रोजाची बायला 16,000 रे याच्या गावाने फिरिया सुख देईल गावाने याच्या गावाने फिरिया सुख देईल बघा ना आपलं प्रमाण कुठं झालंय बायला 16 आहेत का दाखवा. हा माझ्याकडे आधार कार्ड असताना अंगठा लावतो पुन्हा झेरॉक्स देतो. हा काही भंडारी माणसं म्हणतील आता 16,000 बायकाचे नाव. हा कसं आता हे तुळशीचे लग्न बार्शीला आपण लावतोच ना. हा बघा बर महाराज 9:45 वाजलेत आणखी एक शरण राहिले माणसं सुळुळुळ करायलेत. कसं मग सांगा आता एवढ्या बायाचे जाऊ द्या व 2-4 माणसाची बायाचे नाव सांगा आम्हाला देवाच्या बायकायचे. ऐका तगा ढाप सेजे हलवूनी जागे करा देवराया हिरे हलवरे जागे करा देवराया रुक्मा बाई तुम्हा काय करा शेजे हा आणि देवाला जागा करा. काय म्हणा उठा पांडुरंगा आता उठा पांडुरंगा बघा आता एवढं प्रमाणित पर्यंत येऊन पोहोचलो. आपलं कीर्तन कुठं चाललंय पाय लक्ष्मीच्या इथं कीर्तन चाललंय. हा म्हणून तुम्ही 13 वर्षे झाले बस एक तप संपलं दुसऱ्या तपाला आरंभ झाला. मस्त रगाळ सप्ताह चालू द्या. हा चांगल्या पद्धतीनं पट्टीखाना खान देत जा. काल्याच्या आधी काला झाल्यावर देतो बर कवा देतो आधी दिलं पाहिजे. माझ्याकडे गावई पुढल्या सप्त्याचे नारळ आज पंक्तीची उचलायली. तुम्हाला लबाड सांगत नाही पुढच्या वर्षाची पट्टी या काल्याला देतात. बसा माझ्या गाडीत नाही तर लावा त्या गावाला फोन. लबाड असल आजचं कीर्तन फुकट आणि खरं निघालं तर गाडीचा हप्ता भरा एक.
बोलालो म्हणजे का त्याची जाहिरात करालो मी हा? मग आमचं नियोजन असतंय महाराज खनाखन हा म्हणून 9:45 वाजलेत माळी घाला गंधल्या सप्ते चांगले करा आणि सहकार्य करा बस आपल्या टाकळगावचा पहिला सुखी एक फक्त पडलं की झोपतय ते पहिला सुखी पहिला सुखी हा आणि गावातला नंबर 1 चा श्रीमंत ज्याला दुसऱ्याचं दुःख झाल्यावर त्याला रडू येत असेल ते आपल्या मराठवाड्यातला महाराष्ट्रातला पहिला सुखी कधी लक्षात ठेवा हा दुसऱ्याला बघून हसणं लई सोपं आहे पण दुसऱ्यासाठी रडणं लई अवघड आहे हा कधी बघा म्हणून तुम्हाला माफी मागून बोलायलो हे खोकं लावलंय म्हणून हा झाले 10 मिनिटं कमी आहेत फक्त हा त्यांनी आधी येऊन द्यालं म्हणलं बुगा जर आला यांकडे बोलली म्हणलं पैसे रे लगाने महाराज म्या भेणारा महाराज नव हे बा म्हणजे मला जाहिरात आणि ऍडव्हर्टाईज सोशल मीडिया काहीच माहित नाही मी अंगठ्या भादर माणूस आहे शंकर महाराजाला माहित आहे हा मी जे फिरतो त्याच्याकडे एकच बिल आहे माझं की मारोतराव महाराज दस्तापूरकराची सेवा तनु मनु जीवी आणि अगरत्वा करावे दास्य सकळ त्या सेवेचं बिल आहे म्हणून माळी घाला गंधल्या आणि आई वडिलाची सेवा करा हा हे आसला खेळ झालाय महाराज शित्यापणी बापाला विचारिनात आणि मेल्यावर गाव जेवण आणि मग आमचे मोबाईल नंबर कुठं गांजर गोंड्यात पडतील की दुसरे महाराज आणि ते महाराज म्हणतोय तो बाप चांगला होता नाही म्हणाव तर पैसे देत नाही दिव्याखाली अंधार सांग्याच्याच घरी वांगे टावर खालीच रेंज नाही हॅलो हे असला खेळ झालाय आणि पुन्हा म्हणाले शाळकर काही बोलाय का मी गांजा वळलाय का गोळ्या संपल्या अरे भाऊ विद्यार्थ्यांना अभ्यास केला नाही म्हणजे नुकसान विद्यार्थ्याचं नाही शिक्षकाचं नाही नुकसान विद्यार्थ्याचं आम्ही एवढं तुम्हाला सांगालो 2बीच्या डेटापासून नुकसान आमचं नाही नुकसान तुमचं आहे हे पुरा पलीकड सरकार हा घरचे सळवालेत म्हणून इथं आलोय उत्तर बघा हा आलं लक्षात बर गाव पेरायलंय हा आणि एक माणूस म्हणाला आपल्याला चिखला जायचं नाही बाबा भलत चुकूल झालाय कोण जा शेतात आणि त्याची बायको म्हणाली माय तुम्हीच कसं भनभन करता की आमचे मालक लई शांत आहे मंजुळा तुम्ही दोघा नवरा करून नाही पेरलं म्हणून नुकसान टाकळगावचं आहे का न पेरणाराच आता आम्ही एवढं सांगायलो आमचं काय नुकसान आहे एवढंच नाही नाथ महाराज म्हणतात हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे सरट सेवती बा अंग माये राहील सरट सेवती बा सरट सेवती बा काळ बांधून देईल सरट सेवती बा एका जनार्दनी आमचे काय मागाईल 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 पिंगळा 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 मारवाडी बोल बोली तरे का पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोल बोली तरे का पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोल बोल तरे का पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोल बोल तरे का पिंगळा मारवाडी वरचाळीला तुम्ही सावध व्हावे वरचाळीला वरचाळीला तुम्ही सावध व्हावे वरचाळीला पाटील भवाला मंगला गुण सवे पाटील भवाला पाटील भवाला मंगला गुण सवे पाटील भवाला सुट्टी येईल बा मग पडेल दाबा सुट्टी येईल बा मग पडेल दाबा
शेवंतीला बसल्या आणि बसू नका. कितवं चरण आहे? तिसरं आणि 10वा. तिकडे रेंज कोणला तरी फुलं आहे बघा. जवळ बोलत पण लांबून कवळ क्षत्राच्या बाहेरून बोलाले. उत्तर बघा. हा आता तिन्ही चरणा क्लिअर झाले, आले ना जाग्यावर आणि 10 वाजलेत. बर आई साहेबाला तेच, गरुडाला तेच. चला बरं, शेषाला म्हणजे सापाला हे पा एक दिवस असा येतोय बघा ना की झाडाची पूजा करायची आणि झाडाला येडी घालायची. हे झाड कशाचं आहे? हे झाड कशाचं आहे? वडाचं आहे. ह्या बा येरी बाया त्याला इळ्यानं हंत्यात, कोकरीत्यात, त्याच्याकडे बघत नाहीत. शंकर महाराज आणि एक दिवस असं येतंय बाबा त्या वडाला येडी. काय नवल आहे? बरोबर आहे का चूक आहे? बरं आहे का चॅनल बदलू? एक दिवस महाराज कुटका टाकीना कुत्र्याला हाड आणि एक दिवस असं येतंय कुटक्याला त्या कुत्र्या भंडार टाकतय. येळकोट येळकोट प्रेम माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, माझ्या मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी, मल्हारी तिवारी. दोन झाले, दोन. आता नंबर 3. येरी माणसं अंधारात मध्ये सकाराम बॅटरी हे का र? काय झालं इथं कसं किल्डू वळवळ कराले. मग सकाराम नुसते हातानं मोबाईल घेऊन येत नाही, हातात काठी घेऊन येत नाही. दिसलं तर सर्पाच्या आधी शेपू ठोकतेत का मुंडक? बोला आधी सर्पाचं मुंडक. आणि एक दिवस असा येतय की सापाचीच पूजा करावं लागते. नागपंचमी बघा, नागपंचमीला त्या भीतीवर नागाच्या बाया पूजा करतात. एका दिवशी मी घरी गेलो, म्हणलं काय करायलीच ग? म्हणजे नागाची पूजा करायली. आम्ही म्हणलं 5 मिनिटं मी दारात उभं आहे की आटप की नाही माय म्हणजे नागाचं दूध पाजायचे. अगं म्हणलं नागाला दूध पाजण्यापेक्षा मधुला पाणी पाज. बाईनं नागाला दूध पाजाव का मालकाला पाणी पाजाव? बोला मंडळी, नागाला दूध पाजविण्यापेक्षा मालकाला पाणी पाजाव. माझं बोलणं कळालं ना? झाडे लावा, झाडे जगवा. अरे विदर्भामध्ये एक महाराज याचे आज ते कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब आणि देशाच्या मुख्यमंत्री साहेबाला आणि देशाच्या पंतप्रधानाला योजना राबवावं लागली, स्वच्छता अभियान. गाडगे महाराजांना आधी याचं गाव झाडायचं. हा नंतर पारावर म्हणायचं गोपाला देवकी नंदन. बघा मी तुम्हाला मुद्दे मांडायलो. तसा तुकाराम महाराज शेषाची पूजा करायलेत आणि काय म्हणायले?
दीनाचे उतरी मग दीनाचे उतरी हा 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 बोला बोला मग दिनाचे उदरी मग दिनाचे उदरी आ आ अरे हा आ बागुरा चांगला काढा शेवट गोड झाला पाहिजे बजा जोर से ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे